राज ठाकरे यांनी आरोपही केलेले आहेत। घोटाळ्याचे आरोप केलेल्यांना भाजपनं सोबत घेतलं, पदं दिली असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलेला आहे। 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये अजित पवारांना जेलमध्ये टाकू असं मोदी म्हणाले होते, पण त्यांना मंत्रिमंडळात घेतलं असा टोलाही त्यांनी लगावलाय। हे बाकीच्यांसारखं नाहीये। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत। आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं। राज ठाकरे यांनी आरोपही केलेले आहेत। घोटाळ्याचे आरोप केलेल्यांना भाजपनं सोबत घेतलं, पदं दिली असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलेला आहे। 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये अजित पवारांना जेलमध्ये टाकू असं मोदी म्हणाले होते, पण त्यांना मंत्रिमंडळात घेतलं असा टोलाही त्यांनी लगावलाय। हे बाकीच्यांसारखं नाहीये। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत। आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं।